मुंबईकरांनो, तुम्हाला आता समुद्राचं पाणी प्यावं लागणार आहे। हो, मुंबईमध्ये समुद्राचं खारट पाणी आता गोड होणार आहे। केंद्रानं आता मनोरी प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवलाय, पण हे नेमकं कसं होणार आहे? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे रिव्हर्स ऑस्मोसिस तंत्रज्ञान आहे। म्हणजे अथांग समुद्रातनं पाणी उपसून ते थेट महाकाय फिल्टरमध्ये ढकललं जातं। मग तिथं मीठ आणि कचरा, इतर घाण सुद्धा मागे राहते आणि तुमच्या नळाला घरामध्ये शुद्ध पाणी येतं, पिण्यायोग्य। त्याचा खर्च किती आहे? तब्बल 9,737 कोटी खर्च असणार आहे। हे केव्हा होणार? तर 2029 पर्यंत। ह्याचा फायदा काय? तर दररोज प्रत्येक दिवशी 200 ते 400 दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे। हो, हा प्रकल्प काहीसा महागडा आहे, वेळखाऊ सुद्धा आहे, पण दरवर्षी पावसाच्या वेळी पाऊस पडून गेला, उन्हाळा आला की त्यावेळी धरणं भरण्याच्या चिंतेतनं हा प्रकल्प आता मुंबईची कायमची सुटका करू शकतो। मुंबईमध्ये डिसॅलिनेशनचा प्रकल्प येतो म्हटल्यावर राजकीय चर्चा होणारच। मग आज हा प्रकल्प जरी मुंबई पालिकेचा वाटत असला तरीही या विषयावर वर्षानुवर्ष एक नेता सातत्यानं बोलतोय, आणि ते म्हणजे गणेश नाईक। नवी मुंबईचे चाणक्य मानले जाणारे गणेश नाईक यापूर्वीच त्यांनी म्हटलं होतं की फक्त पावसावर आणि धरणांवर विसंबून राहून चालणार नाही। त्यांनी नवी मुंबईसाठी सुद्धा अशा प्रकारच्या प्रकल्पाचा पाठपुरावा केला होता। आता अर्थात त्यानंतर ही चर्चा पूर्णपणे बारगळली, पण तरीही त्यांनी मांडलेले मुद्दे काय होते ते महत्त्वाचे होते। तर भविष्यामध्ये जलसंकट येऊ शकतं आणि ती संकल्पना आता प्रत्यक्षात उतरताना दिसते। तंत्रज्ञान महाग आहे आणि तरी सुद्धा ती काळाची गरज आहे, हा त्यांचा दावा आज मुंबईच्या प्रकल्पातनं सिद्ध होतोय। आतापर्यंत 6 देशांमध्ये हा प्रकल्प झालाय आणि आपल्या भारतात सुद्धा एके ठिकाणी हे तंत्रज्ञान आहे। सांगते, इस्रायल 1 नंबरवर आहे। या बाबतीमध्ये जगातला लीडर आहे। इस्रायल या तंत्रज्ञानामध्ये जगात सगळ्यात आघाडीवर आहे। त्यांच्या देशामध्ये पिण्याच्या पाण्यापैकी 60% ते 80% गरज समुद्राचं पाणी गोड करूनच भागवली जाते। सोरेक नावाचा एक जगातला सगळ्यात मोठा डिसॅलिनेशन प्लांट इस्रायलमध्येच आहे। दुसऱ्या क्रमांकावर आहे ते सौदी अरेबिया। इथं जगातल्या सगळ्यात जास्त खारं पाणी गोड करण्याची क्षमता आहे। इथं वाळवंटी भाग आहे, त्याच्यामुळे पाण्याचा दुसरा मोठा स्रोत नाहीये, तेव्हा ते या पाण्याचा वापर करतात। पिण्यासाठीच नाही तर उद्योगासाठीही मोठ्या प्रमाणावर करतात। त्यानंतर आहे संयुक्त अरब अमिराती, दुबई आणि अबुधाबी। ह्याची तहान पूर्णपणे समुद्राच्या पाण्यावर अवलंबून आहे। त्या अमिरातीमध्ये वीज निर्मिती करताना जी उष्णता बाहेर पडते ना, त्याचाच वापर ते पाणीही गोड करायला करतात। म्हणजे एकाच पाण्याचा वापर दोन्ही ठिकाणी। अमेरिकेत कॅलिफोर्निया राज्यामध्ये विशेषतः कार्ल्सबॅड इथं मोठा प्रकल्प आहे। तिथं वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे समुद्राच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागतं, हा एकच पर्याय त्यांना उरलेला आहे। 5व्या क्रमांकावर आहे ते ऑस्ट्रेलिया। इथं 2000च्या दशकामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये भीषण दुष्काळ झाला होता आणि त्यानंतर पर्थ, सिडनी आणि मेलबर्न सारख्या मोठ्या शहरांनी समुद्राचं पाणी गोड करायचं अवाढव्य प्रकल्प उभारले। आणि त्यानंतर क्रमांक लागतो तो भारताचा 6वा। इंडियामध्ये कुठे आहे? तर भारतामध्ये चेन्नईला हा प्रयोग आहे। गेले अनेक वर्ष 2 मोठे डिसॅलिनेशन प्लांट इथे चेन्नईमध्ये आहेत। मिंजूर आणि नेम्मेली इथं ते कार्यरत आहेत। चेन्नईची पाण्याची गरज आहे आणि ती मोठी गरज यातूनच पूर्ण होते। आता मुंबई सुद्धा याच पावलावर पाऊल टाकते। ज्याप्रमाणे इस्रायलनं वाळवंटामध्ये नंदनवन पुरवलं, त्याचप्रमाणे मुंबई आता समुद्राच्या जोरावर आपली तहान भागवणार आहे। तंत्रज्ञान महाग आहे आणि तरी सुद्धा सिंगापूर आणि इस्रायल सारख्या देशांनी हे सिद्ध केलंय की सगळं भविष्य ब्लू इकॉनॉमीचं आहे। तेव्हा तुम्हाला काय वाटतं, पालिकेचा हा निर्णय योग्य आहे का? जाता जाता मुंबईकरांनो, तुम्हाला समुद्राचं पाणी प्यावं लागणार आहे, तेव्हा नद्या खाड्या फार प्रदूषित होणार नाहीत याची काळजी घ्या। आणि त्यानंतर या प्रकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा मुंबईमध्ये यशस्वी होईल का? तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।